अरे झाला का स्वयंपाक? भूक लागली इकडे. हा झालं झालं आणते. घ्या. आई माझा डबा. तू ना कंपनीच्या कॅन्टीन मधून जेवत जा. माझ्याच्याने नाही होत आता एवढं सगळं. बरं योगेश, आता मी तुम्हाला इतके भारी भारी आणि चविष्ट पदार्थ खाऊ घालणार आहे ना, तुमच्या मित्रांना पण वेळ लागेल. वा, असं काय बनवणार आहे तू? भरपूर काही काही. मी खूप नवीन नवीन डिशेस शिकून आली आहे. बर बर, मग आज मला नाश्त्यात काय बनवणार आहे सांग बरं. आज एक काम करते, सरप्राईजच देते ना. बर, आ, जा बरं, वाट पाहतो. लगेच. आई, अहो हे काय भाजी बनवली तुम्ही? मला यांच्यासाठी इटालियन पिझ्झा बनवायचा होता. अगो बाई, माझ्या लेकाला काय तू इटा खाऊ घालती का काय? हे बघ, माझ्या पोराला आतापर्यंत मी पौष्टिकच खायला घातले. तू आल्यापासून ना त्याचं खाणच बिघडवून टाकलंय बघ. राहू दे, आजपासनं माझ्या लेकाला मी दिल डबा. काय झालं? ऐकलंय मी सगळं. योगेश, तुमचं सर्वात जास्त प्रेम कुणावर आहे? माझं हं? अरे, इतका वेळ लागतो? अगं वेळ नाही ग, हं. माझं सगळ्यात जास्त माझ्या समोर बसलेल्या माझ्या बायकोवर प्रेम आहे. आणि अजून जीव कुणावर आहे तुमचा? अजून हं? माझे वडील, ते माझ्यासोबत मित्रासारखे वागतात. आणि 9 महिने तुला पोटात वागवलं, लहानाचं मोठं केलं, त्याचं काहीच नाही तुला. आणि प्रेम कोणावर? तर बायको आणि वडिलांवर. म्हणजे आई फक्त शिव्या आणि जोडे खायलाच. अगं आई, असं काय बोलते? मी कधी शिव्या दिल्या तुला? तुझ्या आत्ता हिला बोललास ना, ते शिव्याप्रमाणेच लागले मला. एक दिवस ही तुला माझ्यापासून वेगळं करेल. अगं काय प्रॉब्लेम आहे याचा? कळत नाही मला खरंच. योगेश, एक गोष्ट बोलू? मला नाही वाटत आता या घरामध्ये मला राहिलं पाहिजे. अहो बघताय ना, आई किती बोलतात मला. खूप ऐकून घेते, पण आता नाही सहन होत. अहो इथे कुठलीच गोष्ट मला मनासारखी करता येत नाही. सारख्या घालून पाडून बोलत असतात मला. स्नेहा, अगं दुर्लक्ष कर तिच्याकडं. तिचा स्वभावच असा चिडचिडा झालाय. किती दिवस दुर्लक्ष करू योगेश? तुम्ही पण त्यांना काही बोलत नाही, त्यांचंच ऐकून घेता. पण आता बस, मी ठरवलंय, मी उद्या सकाळी माहेरी निघणार आहे. अगं ठरले. काय रे योगेश, काय करतोय? काय नाही आपा, बसले असत. आणि आई, आई कुठे गेली तुझी? ती मंदिरात गेली जरा. चला बरं झालं. मग कसं आहे, आता आपल्याला निवांत गप्पा हाणता येतील. काय आहे, तुझी आई घरी असली ना, एक वेगळीच दहशत असती बघ. खरं आहे का नाही? असं काय नाही आप्पा, पण गेल्या काही दिवसांपासून बघितलं, स्नेहा घरात आल्यापासून आईचं वागणंच बदललं. आता तुमच्या आजारपणामुळं तिला सकाळी लवकर उठून तुमच्यासाठी पोळी भाजी करायलाच लागत होतं. मग 2 पोळ्या एक्स्ट्रा केल्या असत्या तर काय बिघडलं असतं का? पण नाही. आणि तसंही ती म्हणालीच होती ना, माझ्या लेकासाठी मी करील म्हणून. कसं आहे पोरा,
ह्या जगात प्रत्येक नात्यामागं काही ना काही स्वार्थ दडलेला असतो आणि प्रत्येक नात्याला एक सीमा असते, एक मर्यादा असते. आपल्याला फक्त ती समजून घेता आली पाहिजे. म्हणजे हे बघ, माणसानं लग्न आधी आई वडिलांसाठी करावा आणि लग्न झाल्यानंतर भाऊ बहीण बायका पोरं ह्यांच्यासाठी करावा. पण शेवटी काय असते माहिती का तुला? बायकोसाठी नवरा असतोय आणि नवऱ्यासाठीच बायको असती. हेच खरं आहे बघ. आता तुम्हाला सांग, तुझ्या आजीनी कधी आमच्या नवरा बायकोच्या संसारात लुडबुड केलेली तुला आठवती का? नाही, आजीचं असं वागणं मला कधी जाणवलं नाही. कारण तिला तिची मर्यादा माहिती होती. आणि तू हे बी बघितलं असेल, संसारात पडल्यानंतर मी सुद्धा बायकोकडं पोरांकडं जास्त लक्ष दिलं. हे तुझ्या लक्षात आलं का नाही? पण आप्पा, मग आता बायकोसाठी काय आईबाप सोडायचे का? अरे तसं नाही म्हणत मी. फक्त तू दोघांचा समतोल राख असं म्हणतोय मी. म्हणजे काय माहितीये का तुला, लग्न झाल्यानंतर आई वडील भाऊ बहीण ही नाती जरा बाजूला पडतात, पण त्यात काही गैर देखील नाही. आता तुझ्या आईचंच उदाहरण घे बरं. जेव्हा मला तिची गरज असती तेव्हा ती तिचा मुलगा, त्याचं खाणं पिणं डबा या सगळ्या गोष्टी विसरलेल्या असती. कारण तिला बी माहिती शेवटी तिच्यासाठी मीच आहे. ना आप्पा, मग आता मी काय करायला पाहिजे? हे बघ, दोन्ही नात्यांचा समतोल राख एवढंच माझं म्हणणं आहे. म्हणजे काय आहे, आईच्या प्रेमात एवढा बी आंधळा होऊ नको की बायकोला विसरशील, आणि बायकोच्या प्रेमात एवढा सुद्धा आंधळा होऊ नको की बाकीच्या नात्यांचा विसर पडेल. या दोन्हीचा तुला समतोल राखता येईल का? तेव्हाच तू खरा जिंकला बघ. खरंय आप्पा, मी आज जातो आणि स्नेहासोबत बोलून तिला परत घेऊनच येतो. कसं आहे, माझ्याही नात्याचा समतोल मला राखता आला पाहिजे. चालते. अरे रवी, ये मित्र, बस. कसं आहे? मी मस्त. शाळेला तो घर तले मोठं बांधलं रे. तू मोठा माणूस झाला आता. अरे हम तो पहिले से ही पडे थे. गावाकडे राहून उन्नती झाली नसती म्हणून शहरात आलो आणि झालो बिग शॉट. बरं, तेवढं माझ्या नोकरीचं बघ ना शहरात. खूप आशेने आलो तुझ्याकडं. माझ्या एका मित्राची केमिकल कंपनी आहे. त्याच्याकडे कामाची तुझी सोय होईल, राहायची पण सोय होईल. दिवस रात्र कष्ट करावे लागतील बघ. अरे करील ना, मी वाटेल ते करील. पण माझं तेवढं कामाचं कर. काही काळजी करू नको, होऊन जाईल. हां, हे बघ, गावाकडून येताना तुझ्यासाठी पोहे आणलेत. अरे काय, गावाकडून आला निदान काजू बदाम तरी घेऊन यायचे ना. पोहे घेऊन चाललाय हा? काजू बदाम? अरे माझ्या एक वेळच्या जेवणाचे वांदे आहेत. मी काजू बदाम कुठून आणणार आहे? काय रव्या तू, आधी असाच होता, आता बी असाच आहे. अरे बदल जरा, येऊन जाऊन एकच रडगाणं. असं बघतो मी तुझ्या कामाचं. येतो मी, पण माझ्या नोकरीचं तेवढं बघ. बघतो. हां. कुठं चालला ए दलिंदर? हो आप्पा, अहो जरा नीट बोलत जरा हो माझ्याशी. माझी इज्जत आहे जरा बाहेर. तर कुठं चालला साहेब आपण? जरा चौकात चाललोय. दहीहंडी ना, वर्गणी जमा करायला. पोरं वैतागली हो मंडळाची वर्गणी जमा करून करून. हे बारके जे दुकानदार आहेत ना गल्लीतले, लय बाराचे, वर्गणीच देत नाही. म्हणलं आता मी मंडळाचा अध्यक्ष आहे, आपला कसा दरार आहे, आपल्याशिवाय पान सुद्धा हलत नाही. मैं हूं किसन आणि मैं हूं कन्हैया. तू किसन आहे वय? मग मला एक सांग, तू लहानपणी कृष्णाची आणि सुदामेची गोष्ट ऐकली असशील ना? माहिती ना,
ऐकली होती लहानपणी का हो? अरे मग तुझा तो गावाकडचा जोडीदार आला होता त्याच्याबरोबर कसा बोलला रे तू? हो आप्पा, अहो ते लय डीम आहे. त्यांच्यासोबत असंच वागावं लागतं, नाही तर डोक्यावर बसतात. अरे जरा नीट बोल लोकांशी. आप्पा, तुम्ही सकाळ सकाळ लेक्चर नका देऊ बरं का. जरा चौकात येऊन बघा आपला काय दरार आहे. आणि यावर्षी ना सगळ्यात मोठी दही हंडी आपलीच असणार आहे. हॉलिवूडची बाई आणणार आहे नाचायला. अहो तिचाच 10 कोटी खर्च आहे नुसता. काय? मग शहरातलं प्रतिष्ठित मंडळ आहे आपलं. टॉपची लाइटिंग, डीजे, 10 थराची हंडी लावतो का नाही बघा. बक्षीस 1,11,11,111 रुपये रोख. आणि तुमचे खजिनदार आणि आयोजक कोण? चोर, लुटारू, दरोडेखोर, काय एखादा भ्रष्ट राजकारणी? अप्पा, अहो सगळं नियोजन केलंय आम्ही. देशात सगळ्यात मोठी दहीहंडी आपलंच मंडळ फोडणार. अरे देशात काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय? हा, अरे कायदा आणि सुव्यवस्थेचं फार वाटोळ झालंय आपल्या देशात. आपल्या आया बहिणी आज सुरक्षित नाही. तुम्हाला जर फोडायचंय ना तर त्यांना त्रास देणाऱ्या नराधमांची टाळकी फोडा. भलेची नेसू कासेची लंगोटी, नाठाळाची माती हाणू काठी. अरे आपल्या बहिणी बाळांची आज आबरू सुरक्षित नाही. ते आस लावून बसल्यात. या लाखो दुशासनांनी येडलेला असताना एखादा कृष्ण येऊन तिची आबरू वाचवल असं तिला वाटतंय. तुम्ही मंडळाचे कार्यकर्ते ना, स्वतःला गोपाल समजताना तुम्ही, तर मग आज एक शपथ घ्या. ज्याप्रमाणे कृष्णानं कंसाचा संहार केला होता तसं एखाद्या गोरगरिबावर अन्याय अत्याचार होत असेल तर तुम्ही सगळी त्याच्या मदतीला धावून जाताल. अरे इथं तुम्ही टँकरच्या टँकर पाण्याचा वाया घालवताय. पण जरा 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 दुष्काळी भागात जाऊन बघा. एखाद्या शेतकऱ्याला जाऊन भेट द्या. जरा त्यांच्या समस्या जाणून घ्या. अरे तुम्ही इकडं लाखो लिटर पाणी वाया घालवताय आणि त्यांच्या घरात हंडाभर सुद्धा पाणी प्यायला नाही. आप्पा, बरोबर आहे तुमचं. नुसती कॉलर टाईट आणि कापड व्हाईट घालून माणूस पुढारी नाही होऊ शकत. खरं तर सामाजिक भान पाहिजे आणि समाजासाठी आपण काय देणं लागतो याची बी अक्कल पाहिजे. तुम्ही माझे डोळे उघडले. मी मंडळासोबत चर्चा करतो आणि किती कमीत कमी खर्च करता येईल आणि अनावश्यक खर्च टाळून सामाजिक सेवेत काय बरं घालता येईल याच्याकडे लक्ष देतो. आशीर्वाद द्या.